एका बाजूला स्वतःच्या पुत्राचं लग्न आणि दुसऱ्या बाजूला स्वराज्याचं मरण. काय निवडलं असेल त्या नरशार्दुलाने. सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यात आजही एकच गर्जना घुमते, आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. आज आपण एका अशा युद्धाची गोष्ट पाहणार आहोत जिथे रक्ताने इतिहास लिहिला गेला आणि एका विजयाने अख्ख्या स्वराज्याला रडवलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि सुभेदार तानाजी मालुसरे हे फक्त राजा आणि सेनापती नव्हते, ते लहानपणापासूनचे जिवलग मित्र होते. स्वराज्याच्या प्रत्येक संकटात तानाजी सावलीसारखे महाराजांच्या सोबत उभे राहिले. त्यांची निष्ठा ही केवळ शब्दांत नव्हती, ती त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात भिनलेली होती. ज्यावेळी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात होते किंवा आग्र्याच्या कैदेत, तानाजींचं हृदय नेहमी आपल्या राजासाठी धडधडत असायचं. असा हा सिंह जो आपल्या राजाच्या एका शब्दासाठी काळजाचा तुकडाही अर्पण करायला तयार होता. पण प्रश्न असा होता, कोंढाणा किल्ला पुन्हा मिळवणं एवढं महत्त्वाचं का होतं? 1665च्या पुरंदरच्या तहात महाराजांना 23 किल्ले मोघलांना द्यावे लागले होते. त्यातला सर्वात महत्त्वाचा होता कोंढाणा. कोंढाणा म्हणजे पुण्याचा डोळा, ज्याच्याकडे हा किल्ला, त्याचा आसपासच्या प्रदेशावर पूर्ण नियंत्रण. राजमाता जिजाऊ आऊसाहेबांच्या डोळ्यात हा किल्ला मुघलांच्या ताब्यात असणं शल्यासारखं टोचत होतं. त्यांनी महाराजांना सांगितलं, शिवबा, या गडावर तोपर्यंत मुघलांचा झेंडा असेल तोपर्यंत आम्हाला चैन पडणार नाही. पण कोंढाणा सर करणं म्हणजे साक्षात मृत्यूच्या जबड्यात हात घालण्यासारखं होतं. तिथे 5000 बलाढ्य मोघल सैनिकांचा पहारा होता आणि त्या गडाचा राखणदार होता क्रूर आणि शक्तिशाली उदयभान राठोड. फेब्रुवारी 1670 उमरठ गावामध्ये तानाजींच्या पुत्र रायबाच्या लग्नाची गडबड सुरू होती. पाहुणे जमले होते, सनई चौघडा वाजत होता. अशातच महाराजांचा संदेश आला. लग्नाचा अक्षता टाकायच्या आधीच तानाजींनी तलवार उचलली. आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. या एका वाक्याने अख्ख्या महाराष्ट्राचा स्वाभिमान जागा झाला. तानाजींनी केवळ 300 निवडक मावळे सोबत घेतले आणि निघाले त्या अशक्य मोहिमेवर. 4 फेब्रुवारीची ती काळोखी रात्र, कडाक्याची थंडी आणि समोर उभा होता कोंढाण्याचा तो अभेद्य कडा. मुघलांना वाटलं होतं की हा कडा कुणीच चढू शकणार नाही, म्हणून तिथे पहारा कमी होता. पण तिथेच तानाजींनी आपली बुद्धी लढवली. लोककथा सांगते की यशवंती नावाच्या घोरपडीला दोर बांधून मावळ्यांनी तो सरळ कडा चढायण्यास सुरुवात केली. कड्याच्या मध्यातून काही मावळे खाली पडले, पण तानाजी डगमगले नाहीत. एक एक करून मावळे गडावर पोहोचले आणि शांततेचा भंग झाला. हर हर महादेव! मुघलांची झोप उडाली. अचानक झालेल्या या हल्ल्याने गडावर एकच खळबळ माजली आणि मग समोर आला उदयभान राठोड. 2 महान योद्ध्यांमध्ये महाभयंकर युद्ध सुरू झालं. तलवारींच्या ठिणग्यांनी रात्र उजळून निघाली. लढता लढता उदयभानने तानाजींची ढाल तोडून टाकली. आता तानाजी थांबणार होते का? नाही. त्या वाघाने आपल्या डाव्या हाताला शेला गुंडाळला आणि त्या हातावर उदयभानाचे घाव झेलू लागला. काय ते शौर्य, काय ती जिद्द! शेवटी दोघांनीही एकमेकांवर प्राणघातक वार केले आणि तानाजी जमिनीवर कोसळले. आपल्या नेत्याला पडताना पाहून मावळ्यांमध्ये भीती पसरली. ते मागे फिरू लागले. तेव्हा तानाजींचे भाऊ सूर्याजी मालुसरे पुढे आले. ते गरजले, अरे, तुमचा बाप इथे मरून पडलाय आणि तुम्ही पळताय? दोर कापलेत मी, आता एकतर लढा किंवा कड्यावरून उड्या मारून मरा. या शब्दांनी मावळ्यांच्या रक्तात आग पेटली. ते पुन्हा लढायला धावले आणि काहीच वेळात कोंढाण्यावर भगवा फडकला. राजगडावर बसलेल्या महाराजांना विजयाची बातमी मिळाली, पण त्या आनंदासोबतच एक दुःखद बातमी आली. तानाजी पडले. विजयाचा आनंद क्षणात अश्रूंमध्ये बदलला. महाराज गहिवरून म्हणाले, गड आला पण माझा सिंह गेला. त्या पराक्रमी तानाजींच्या स्मरणार्थ कोंढाण्याचं नाव बदलवून सिंहगड करण्यात आलं. तानाजी मालुसरे ही केवळ एक व्यक्ती नव्हती, ती एक निष्ठा होती, जी आजही आपल्याला शिकवते, कर्तव्यापेक्षा मोठं काहीच नाही. आजही सिंहगडाच्या मातीला हात लावला की त्या मावळ्यांच्या रक्ताची ऊब जाणवते. त्या थोर वीरांना मानाचा मुजरा. जय जिजाऊ, जय शिवराय.